चुलीवर भाजलेला मका इंट्रोमध्ये सुंदर निसर्ग पाहिला तर मित्रांनो, तुम्हाला आता आपला निसर्ग खुणावते. निसर्ग म्हणजेच आपलाच कासमाल. 4 वर्ष झाले मी परत एकदा इथे आलेलो आहे आणि खूप छान वाटतं. अगदी त्या 4 वर्षांनी फरक थोडाफार पडलेलाच आहे. म्हणजे रस्ते बिस्ते वगैरे व्यवस्थित झाले आहेत. काही मध्ये वगैरे रस्ते असे थोडेफार म्हणजे काहीतरी आहेत खराब, असू दे. म्हणजे तेवढं पाहिजे, सगळं सर्वच चांगलं पाहिजे असं काही नाही. तेव्हा निसर्ग तुम्हाला खुणावतोय, तेव्हा नक्कीच या निसर्गाचा आनंद घ्यायला या. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील. सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. निसर्गरम्य असणाऱ्या कासमाल परिसरात आपले भरभरून स्वागत आहे. तेव्हा मित्रांनो, आपण अनुभवूया आपल्या कासमालचा निसर्ग. आणि विशेष म्हणजे सर्वप्रथम काय अनुभवायचं तर आपण इथे यायचं कसं हे आता सर्वांना परिचित आहे. तरी पण तुम्हाला मी थोडेफार असे पॉईंट देतोच, म्हणजे जेणेकरून तुमची चुकामुक होणार नाही. सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बाईक रायडिंग करणारे पर्यटक, निसर्गाचा निखळ आनंद घेणारे पर्यटक, निसर्गाचे निरीक्षण करणारे पर्यटक, तसेच धबधबा, वॉटरफॉल म्हणजेच आपल्या पाण्याचा आनंद घेणारे पर्यटक, ज्यांना निसर्गाच्या हाकेला ओह द्यायचे आहे हे पर्यटक, आणि विशेष म्हणजे देवदर्शन करणारे भाविक भक्त, या सर्वांचा संगम मिळून असा एक पर्यटन स्थळ आहे. तेच म्हणजे आपला हा कासमाल. असं होतं की आता म्हणजे आपला मुसळधार पाऊस संपलेला आहे. आता रिमझिम पावसाची लहर सुरू झालेली आहे आणि जो कासमाचा डोंगर आहे ना, तो अगदी धुक्याने बहरलेला आहे. आता आपल्याला सुरू करायचं आहे, कारण आता आपण धनगरमाल गाव हे सोडलेलं आहे. आता आपल्याला सुरू करायची आहे कासमालची सफर. पेनवरून आपण सांगितलेल्या ज्या दिशेप्रमाणे तुम्ही ज्यावेळी प्रवास करताय, म्हणजे आपली गाडी वेगळीकडे वळवताय, तेव्हा समजा की तुम्ही एका निसर्गात, एका स्वर्गात असा प्रवेश करताय. स्वर्ग सुख का असतं ते तुम्हाला कासमालला आल्यावर कळेल. आता आपली कासमालची राईड सुरू आहे. कासमालच्या राईडमध्ये तुम्हाला अशी मजा येईल ना, तर खूप छानच येईल. कारण हे घाट रस्ते जे आहेत, वेडेवाकडे रस्ते, ते तुम्हाला विशेष असे आकर्षित करतील.
आता कासमाची राईड सुरू केलेली आहे बघा. आता वारा देखील मस्त वाटतोय. तेव्हा आपण जे झिगझॅग बघितलं ना, म्हणजे आपण ज्या झिगझॅगमध्ये आलो असे झिगझॅग भरपूर आहेत, परंतु जे आकर्षक आहेत ते मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. आता मी सगळ्याच गोष्टी काय रेकॉर्ड केल्या नाही, तर तुम्हाला पुढच्या वेळेस म्हणजे थोड्या वेळात सांगतोच, म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याच्याबद्दल कुठं जायचं नाही आहे. आता आपण बाईक समोर बघितली. आता बघा झिगझॅग म्हणून कशा बाईक येतात. हा फोटोग्राफी पॉईंट म्हटला तुम्हाला तरी एक तुम्ही म्हणजे ठरू शकता की आधी आपण फोटोग्राफी करू शकतो. आणि वरती देखील टेकडी वगैरे आहे, बसू शकता तुम्ही मस्त छान. इथे काय आहे हे शोधायला मी आलो. इथे बघूया. कारण मी मागच्या 4 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इकडे नव्हतं आलो. इकडे जर आलं तर आपल्या बघा जी महामिऱ्या डोंगर रांग आहे ना, ती संपूर्ण त्याचा व्ह्यू दिसतो अगदी. तुम्ही फोटोग्राफी करू शकता. आणि जर तुम्हाला कुठे बसायचं वगैरे असेल ना, तर त्याचे उत्कृष्ट मैदान आहेत. खेळायचं असेल तर तुम्ही इथे बघा ग्राउंडमध्ये खेळू शकता. बरेचसे इथे पॉईंट आहेत. सुखाची पर्वणी शोधायला तुम्ही कासमालला नक्कीच भेट द्या. शहराच्या वर्दळीपासून दूर असलेलं हे सुंदर गाव बघा. तुम्हाला आल्यानंतर इथे वेगळीच प्रचिती आहे. कासमालच्या सफरीमध्ये तुम्हाला चांगले वाईट असे अनुभव येत असतात. आता बघा मगापासून चांगला रस्ता होता, आता थोडीफार दरड कोसळलेली असल्यामुळं जरा जपून असू द्या. थोडंफार वाईट काहीतरी पाहिजेच. आता तुम्हाला चांगल्या वाईटचा अनुभव कसा येईल, परंतु कासमाल तुम्हाला जास्तीत जास्त चांगलाच अनुभव मिळेल. फक्त काय ड्रायव्हिंग करताना थोडी काळजी घ्यावी. नेहमीच्या वर्दळीपासून आपल्याला थोडं फ्रेश व्हायचं असेल, थोडं आपलं माइंड रिबूट करायचं असेल, तर तुम्हाला एकच पर्याय तो म्हणजे आपला कासमालचा निसर्ग. हा कसं आहे की राईड करता वेळी ना, म्हणजे तशी अशी ठिकाणं भरपूर आहेत तुम्हाला भेटतील, परंतु तुम्हाला मी काही मोठी मोठी अशी दाखवतो. बघा इथं काही लोक गाड्या वगैरे घेऊन येऊन म्हणजे कसा पार्टीचा आनंद, तुमचा पिकनिक वगैरे असेल, मित्रमंडळी वगैरे असतील तर तो घेऊ शकता. इथं कासमाला जाताना तुम्हाला असे दिशादर्शक बोर्ड व आपला व्हिडिओ हे फारच उपयुक्त ठरतील. त्यामुळं आपला व्हिडिओ संपूर्ण बघून तुम्ही कासमालची सफर करावी, चुकणार नाहीत. आजकाल गुगल मॅप तर आलेलेच आहे, परंतु तुम्ही सांगणार की गुगल मॅप येऊन सुद्धा एवढा सगळा रस्ता दाखवण्याची काय गरज. तुम्हाला सांगतो की एवढा सगळा रस्ता दाखवण्याची गरज हेच आहे की वरती कधी कधी इंटरनेट चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गुगल मॅपचा कसा आधार घेता येईल. परंतु असू द्या, काही फरक पडत नाही आहे. कारण जाताना या खुणामधला निसर्ग खूप छान आहे. तो निसर्ग तुम्हाला दाखवूनच मला हा आपला व्हिडिओ पूर्ण करायचा आहे. कसं होतं मित्रांनो, आता आपण कासमालची सफर करत करत म्हणजे राईड करत करत शेवटी स्थानावर पोचलेलो आहे. आणि तुम्हाला मी सांगतो आता कुठं आलो तर माहिती आहे, इथे बघा इथे सगळीकडे पार्किंग आहे. 4 व्हीलर पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग वगैरे सर्व काही आहे. आता आपल्याला जायचं आहे आपल्याला आंघोलीला म्हणजे वॉटरफॉलला, आणि नंतर देवदर्शन देखील करू, म्हणजे कसा मार्ग आपला सुकर. आता आपण गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि आता आपण निघत आपल्या लक्ष्याकडे. गेली 4 वर्षापेक्षा आता कासमाल बरंच बदललेलं आहे. आता म्हणजे कसं आहे की चांगलं टेंटमध्ये असं हॉटेल आहे बघा. चहा, कॉफी, पकोडा वगैरे सर्व काही आहे. म्हणजे नाश्ता आणि चहा वगैरे. ओके ओके, चला आता आपण बघितलं की कासमालचा सुंदर निसर्ग आपण अनुभवला. रायडिंग मी करत होतो म्हणजे गाडी, परंतु कॅमेरामॅन होते आपले श्रेयश पाटील सर, आता पुढे चाललेत. ते फार योगदान असं त्यांचं म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये. आई वरदायिनी आणि श्री व्याघ्रेश्वर मंदिराचा मार्ग खऱ्या अर्थाने त्यांना बऱ्याच वेळेला ट्रेकवर तुम्ही पाहिलं असेल.
दरवेळी काय होतं की ते नेहमी चालत चालत दमत नाही, ते मला जास्त दमवतात, कारण ते पेनपर्यंत चालत जातात असे आहेत, म्हणजे जवळजवळ 16-17 किलोमीटरपर्यंत. आता हा पॅच असा आहे आपला कासमाल म्हटलं ना, कासमाल व्याघ्रेश्वर. तर इथे ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी संगम होतं, जसं की तुम्हाला बघा रायडिंग पाहिजे असेल तर ते रायडिंग देखील आहे. जर तुम्हाला म्हणजे आंघोळ करायचे पावसाळी वर्षा असेल आनंद घ्यायचा आहे तर तो देखील आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे की आता इथे म्हणजे कसं आहे की बरेच जण असेल भोले किंवा भक्त, तर त्याचप्रमाणे आपला म्हणजे व्याघ्रेश्वर मंदिराचं देवदर्शन देखील आहे. म्हणजे श्रावण महिन्यात देखील तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. आता जो वातावरण आहे कासमालचा, म्हणजे आता हा आपला जो ब्लॉग आलेला आहे ना, तर त्याच्यानंतरचा जो कासमालचा जो वातावरण आहे तर तो असाच राहील, एकदम मस्त दाटसर असे धुके वगैरे आणि हिरवं गार वगैरे. तुम्ही कासमालला आला तर तुम्ही आपला सगळा ताणतणाव आणि जे काही असेल म्हणजे कसं आपला कामाचा टेन्शन वगैरे जास्त असतो आजकाल, तर तो सर्व विसरणार तुम्ही, अशी गोष्ट आहे. या ठिकाणी असा रस्ता आहे, असू दे, आपल्याला अशा रस्त्याची फारच अशी सवय आहे, का टेन्शन नाही आहे अजिबात. अरे मित्रमंडळी आंघोळ करून आलेत, फक्त चालताना व्यवस्थित पाय स्लिपी असतो, कारण आमचे शिरेश पाटील सर बोला म्हणजे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते. भरपूर मुसळधार पाऊस होता, बऱ्याचशा भागांची झीज झालेली आहे. बघूया आपण, रस्ता आहे असा आणि ही अशी अवस्था झालेली आहे इकडे. पण असू दे, आता अवस्था आपण दाखवायला आलेलो नाही आहेत, अवस्था आपण दाखवायलाच येतो, कारण आपल्याला ज्याप्रमाणे सुखसोयी पाहिजे त्याच्याप्रमाणे काही गैरसोयी असतात तर त्या देखील आपण हायलाईट करतो. खडकाळ वातावरणामध्ये या भाईने आणलेली आहे गाडी, वाव एक नंबर. अरे हो, आता गाडी नेशील तिकडं 100% काय बघू शकतो. असल्या खडकाळ वातावरणामध्ये हा आता भाई गाडी नेईल, तो बघ डेंजर आहे रे तो. दोन्ही कुठल्याही रस्त्यातून या, तुम्हाला इथं श्री व्याघ्रेश्वराचं मंदिर भेटेलच. बघा जरा आपले पण जरा भुलचूक झाली, म्हणजे आपण बोर्ड मुलं सोड तुम्हाला होऊ शकतो, मला जरा माफ करा. परंतु कसं आहे की आता बघा मंदिराचं दर्शन आपण नंतर करूया. इकडे छानपैकी आहे मंदिर, छान आहे, एकदम प्राचीन आहे, पुरातन आहे, तर ते आपण बघूया नंतर. आता आधी आपण वॉटरफॉलवरून येऊया आंघोळ वगैरे करून मस्त, कारण कसं आहे ही गंगा कुठे भेटत नाही आहे. बघा श्री व्याघ्रेश्वर पर्णाचा झऱ्याकडे जाण्याचा मार्ग हा. चला, ये जगह बेहद खतरनाक है. काय नाही खतरनाक, देवाचा आशीर्वाद असताना काय खतरनाक आहे, आपलं काय मॅन वर्सेस वाईल्ड नाही जो. चला, जंगलातून आपण येत आहोत आणि मित्र काहीतरी खायला घेऊन आलं. काय रे मित्र खायला आणलास? हा मक, वा वा मस्त. काय माहिती आहे की थोडीफार चुकामुक होत असते, परंतु टेन्शन घ्यायचं नाही आहे. जाऊया आपण आता डायरेक्ट वॉटरफॉलला आपण आलेलो आहोत इथे. आता वॉटरफॉल जरा एकदम सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये बघितलं तर जरा बरं वाटेल. ओके ना त्याला हा. कासमाल व्याघ्रेश्वरचं जंगल एवढं सुंदर आहे ना. बघा मी आता वॉटरफॉल खाली बघायला आलो. आता मी तर कसं येईल हे तुम्ही फक्त इथल्या आलेल्या माणसाला विचारा. मी सर्वच काही सांगत बसणार नाही, कारण काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात. काय
या भर पावसामध्ये एकदम अस्सल चुलीवर भाजलेला मका आपल्याला या वॉटरफॉलजवळ म्हणजे या मंदिराजवळ उपलब्ध होतो. अरे वा, हे बघा, अरे वा, स्मार्ट व्यापारी आहे एकदम. जुगाड आहे का? हां हां हां, बघू शकतो आपण. इकडे एकदम मस्त सोलण्याचं काम चालू आहे आणि तिकडे भाजण्याचं काम चालू आहे. एक नंबर. म्हणजे हा कुठे ठिकाण आहे तर आपल्या वरच्या वॉटरफॉलला आपण एकदम सिनेमॅटिकमध्ये पूर्णपणे पाहिलं असेल. पण आता इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, तर छान वाटतात बघायला. कसं होतं मित्रांनो, आपण म्हणजे ब्लॉग शूट केला आपण, म्हणजे संपूर्ण जे काही आहे म्हणजे जो आम्ही आता गाडीवर होतो आणि त्यावेळेला श्रेयस पाटील सर, आम्ही त्यांना श्रेयस पाटील सर म्हणतो, तेवढ्याही मस्त असं कॅमेरा चित्रीकरण दाखवतो, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जास्त निसर्ग दाखवत नाही आहे, म्हणजे इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं निसर्ग भरपूर आहे, परंतु सर्वच निसर्ग का दाखवता आला नाही, मेन का दाखवतो. तसं पाहायला गेलं तर सर्वच काही मेन आहे, परंतु होतं कसं की इथला निसर्ग एवढा भारी आहे ना, तर तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर यायचं असेल तर स्वतःहून या आणि मस्त या. व्हिडिओमध्ये तर पाहिलंच आहे, पण तुम्ही आलं तर तुम्हाला आणखी मजा मिळेल. बघा, थोडा झूम करतो, तो माणूस बघा कुठे गेला. अरे बापरे, संतदार बाहुबलीमध्ये कसा शिवलिंग ठेवला असतो तसा तो शिवलिंग ठेवला आहे बघा तिथं. मित्रांनो, आपण आता वॉटरफॉलच्या खाली आलेलो आहोत. मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला मी इथे यायचं कसं सांगू शकत नाही, कारण सर्व गोष्टी काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात. बघू शकतो आपण. आता असं वाटतं की बाहुबली इथून चढला होता, तो दुसरा एक बाहुबली आपल्याला भेटेल तिथं. मी देखील असा बाहुबलीसारखा चढलो असतो, परंतु कसं आहे की बाहुबलीमध्ये जी हिरोईन आहे ती हिरोईन इथं सध्या नाही आहे, नंतर मी पण चढलो असतो. असं चला, आता मला पण आंघोळला जाऊ दे. आता आपली आंघोळ झालेली आहे. आता आपण श्री व्याघ्रेश्वराचे दर्शन घेऊया आणि मंदिर देखील पाहूया. चला, अशा रीतीने आपली कासमालची सफर झालेली आहे. आता आपण चाललोत आणि आता माणसं येतात. चांगली गोष्ट आहे की आता माणसांची गर्दी पण वाढेल, पण आपल्याला गर्दी कमी असताना आनंद भेटलेला आहे, तर ठिकाणच तसं आहे. पहिल्यांदा राईड केली होती तेव्हा वाटलं होतं की धुकं भेटते की नाही, शेवटी धुकं भेटलं, त्यांनी आपल्याला साथ दिली. आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता बघू शकता ज्या रस्त्यात आपण आलो त्याच रस्त्यामध्ये दाटसर असे धुके आहे, तर ते धुके आता आपण अनुभवणार आहोत.
मित्रांनो कसं होतं की माहिती आहे की कासमालचा निसर्ग हा खूप छान आहे. निसर्ग सौंदर्य हे कॅमेऱ्यामध्ये कैद करता येणार नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की नक्कीच भेट द्या. आणि आतापासून म्हणजे आपला व्हिडिओ पडल्यापासून मी तुम्हाला सांगतो की निसर्गच खूपच सुंदर आहे. कारण आपण अशा वेळी आलोत ना ज्यामध्ये निसर्गाची म्हणजे किमया तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय व्याघ्रेश्वर.